पीआरएसचे नेते भगीरथ भालकेंनी शरद पवारांची घेतली भेट। भगीरथ भालके राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश करण्याची शक्यता। भालके पंढरपुरातून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक। अजित पवारांची अडचण वाढण्याची शक्यता। शिखर बँक घोटाळा प्रकरणी एसआयटी कडून चौकशी करण्याची मूळ तक्रारदारांची मागणी। येवल्याच्या मुकादमानं मराठा ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम केलं। मनोज रांगेंचा नाव न घेता छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल। दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंग बुजवण्याचा मोठा निर्णय। दीक्षाभूमी स्मारक समितीच्या बैठकीत निर्णय। पार्किंग जागेबाबत पुनर्विकास प्रस्ताव सरकारकडे सादर करणार। नीट परीक्षा गैरप्रकारातील मुख्य आरोपी गंगाधरला अटक। सीबीआयच्या पथकानं आंध्र प्रदेशातून केली अटक। गंगाधर सध्या बंगळुरूमध्ये सीबीआयच्या कोठडीत। पंढरपुरात आषाढीसाठी आजपासून विठ्ठलाचं 24 तास दर्शन सुरू। 25 जुलैपर्यंत विठुरायाचं 24 तास दर्शन घेता येणार। राज्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी। मुंबई ठाण्यासह रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये मुसळधार पाऊस, तर विदर्भातील अकोला वाशिममध्येही पावसाच्या सरी। उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा। भाजपमधील नाराज नेत्यांचा शिवसेना युबीटीमध्ये होणार पक्षप्रवेश। राज ठाकरेंना इस्लामपूर न्यायालयाचा मोठा दिलासा। राज ठाकरेंची शिराळा आंदोलनाच्या खटल्यातून मुक्तता। राज्यात अंड्यांच्या दरात वाढ। अंडा प्रति शेकडा 530 रुपयांवर, तर पावसाळ्यामुळे अंड्यांची मागणी वाढल्यानं दरवाढ। पिंपरी चिंचवडमधील 42 भारतीय पासपोर्ट रद्द। बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवल्याचं उघड। अनधिकृतपणे राहत असलेल्या 42 जणांवर गुन्हा दाखल। नवी मुंबई पनवेलमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग। मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात। स्थानिक प्रशासनाकडून पाणी काढण्याचं काम सुरू। मुसळधार पावसानं वाडा परिसराला झोडपलं। वैतरणा नदीच्या उपनद्यांना पूर आल्यानं वाड्यातील काही गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला। जळगावच्या ओझरखेडा धरणाच्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार। राष्ट्रवादी एसपी पक्षाच्या रोहिणी खडसेंचा आरोप। भ्रष्टाचाराच्या चौकशीची खडसेंकडून मागणी। धारावीतील धार्मिक स्थळांचं सर्वेक्षण होणार। पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्वेक्षण केलं जाणार। नीट यूजीच्या समुपदेशनास विलंब होण्याची शक्यता। जुलै महिन्याच्या अखेरीस समुपदेशन सुरू होणार असल्याची माहिती। नीटच्या फेरपरीक्षेला एनटीएचा विरोध। सगळे सोयरेसह 13 जुलैपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा त्यानंतरची भेट थेट मुंबईत। हिंगोलीतील संवाद रॅलीमध्ये रांगेंचा सरकारला इशारा। बारामतीमधील गोविंदबाग निवासस्थानी शरद पवारांना भेटण्यासाठी गर्दी। राज्यभरातून कार्यकर्ते गोविंदबागेत हजर। शरद पवार काटेवाडीजवळ पालखीचं करणार स्वागत। संगमनेरच्या कोथरूडमध्ये दूध दरवाढीसाठी आंदोलन। दुधाला 40 रुपये लिटर प्रमाणे हमी भाव देण्याची मागणी। आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी औषध खरेदीला मंजुरी। 380 लाखांच्या औषध खरेदीसाठी राज्य सरकारची मान्यता। संत तुकोबांची पालखी आज काटेवाडीत। परीट समाजाकडून धोत्राच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत होणार, तर उपमुख्यमंत्री अजित पवारही पालखीत होणार सहभागी। परळी खोऱ्यातील केळवली धबधब्यावर पर्यटकांना प्रवेश बंदी। युवक बुडाल्याची घटना घडल्यानंतर प्रवेशाला बंदी। भगवान जगन्नाथाची 147वी रथयात्रा। अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात। यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।